आदिशक्ती संघटना स्त्रियांमध्ये जागृती घडवण्याचं खूप मोठं कार्य करत आहे. त्यासाठी अनेक नामवंत सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक स्त्रियांची चरित्र ती सर्वांना सांगून त्यांची जीवनगाथा आपल्याला कशी उपयोगी पडते, धर्माच्या आणि समाजाच्या चौकटीत राहून आपण कार्य कसं करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न आदिशक्ती करत आहे. या आदिशक्तीच्या चरणी मी संध्या कोल्हटकर एक प्रवचन पुष्प अर्पण करत आहे. आज आपण जी स्त्री शक्ती पाहणार आहोत तिचं नाव आहे भगिनी निवेदिता. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे नमोश्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुर्. आज आपण विवेकानंद शिष्या भगिनी निवेदिता यांचं चरित्र थोडक्यामध्ये पाहणार आहोत. स्वामी विवेकानंद यांच्या मनामध्ये भारतीय स्त्रियांच्याबद्दल अत्यंत आदराची भावना होती. त्यांच्या मातृत्वाचा ते गौरव करीत असत. स्त्रियांच्या ठिकाणी त्यांना काली माता, विश्वमाता दिसत असे. त्यांच्यामध्ये शक्ती आहे, कर्तृत्व आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये आणखीन उन्नती व्हावी असं स्वामी विवेकानंदांना वाटत असे. ते कार्य करण्यासाठी एखादी महिला ह्या सर्वांमध्ये कार्यरत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते जास्त चांगलं आहे, जेणेकरून इतर स्त्रियांच्या मनातली भावना ती जाणू शकेल. त्यांचं कार्य करताना मानसिक शारीरिक बळ देऊन त्यांचं नेतृत्व करू शकेल. त्यांच्या बंधनात राहण्याच्या विचारांना नीतिमर्यादेच्या चौकटीत राहून योग्य ते स्वातंत्र्य कसं द्यायचं याचं मार्गदर्शन करू शकेल. कुटुंब व्यवस्था दृढ करण्यासाठी, समाजासाठी, देशासाठी कार्य करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण करू शकेल. त्यांना उन्नतीच्या मार्गावर नेईल अशी स्त्री त्यांना हवी होती. आणि ही स्त्री स्वामी विवेकानंदांना सापडली. ती म्हणजे आयरिश असलेली मार्गारेट नोबेल. जन्माने ख्रिश्चन, व्यवसायाने शिक्षिका आणि धार्मिक, राजकीय, सामाजिक चळवळीमध्ये भाग घेणारी मार्गारेट नोबेल ही एका धर्मोपदेशकाची कन्या होती. ती विवेकानंदांच्या व्याख्यांना नित्य नियमाने येत असे. त्यांना आपल्या शंका विचारत असे आणि विवेकानंद सुद्धा आपुलकीने सर्व गोष्टी तिला सांगत असत. अशा ह्या मार्गारेट नोबेल म्हणजे विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता. त्यांच्याविषयी आज आपण थोडं जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1867 या दिवशी आयर्लंडमधल्या एका छोट्या गावी झाला. त्यांचे वडील धर्मगुरू होते, पण त्या वयाच्या 10व्या वर्षामध्ये असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या आईच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी त्यांचं आणि त्यांच्या लहान भावाचं दोघांचंही संगोपन केलं. त्यांचे आजोबा आयर्लंडच्या स्वातंत्र्य चळवळीमधले नेते होते. एकीकडे आईवडिलांचे संस्कार आणि दुसरीकडे आजोबांचा आदर्श. त्यामुळे मार्गारेट नोबेल यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती, धर्मशीलता, राजकारणाचा ओढा हे सगळे गुण विकसित झालेले होते. अतिशय तीव्र बुद्धिमत्ता असलेल्या मार्गारेट यांनी उत्तम शिक्षण तर घेतलंच, पण त्या जोडीला अन्य शिक्षणसुद्धा घेतलं. त्या वयाच्या 17व्या वर्षी शिक्षिका झाल्या. त्यांनी स्वतःची शाळा सुरू करून आपल्या पद्धतीने शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या नियतकालिकामधनं लेखन करू लागल्या. उत्तम लेखिका, उत्तम शिक्षिका आणि असा सर्व लौकिक
त्यांना मिळाला. चर्चच्या सेवा कार्यामध्ये सुद्धा त्या भाग घेत असत. सर्व यश प्राप्त करून सुद्धा त्यांना मनःशांती मिळत नव्हती. आणि त्याच सुमारास अमेरिकेमधल्या आपली सगळी प्रवचनं जी आहेत ती वेदांताची प्रवचनं संपवून स्वामी विवेकानंद अमेरिकेहून इकडे लंडनला आले. इसवी सन 1895 नोव्हेंबरमध्ये विवेकानंदांनी एका सनातनी कुटुंबामध्ये वेदांतावर तत्त्वज्ञानावरती प्रवचन द्यायला सुरुवात केली. तिथे भगिनी निवेदिता म्हणजे मार्गारेट नोबल यांची आणि विवेकानंदांची प्रथम भेट झाली. विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वानी आणि विचारांनी त्या प्रफुल्लित होऊन गेल्या, प्रभावित होत गेल्या. त्यांच्या प्रवचनांना त्या उपस्थित राहायला लागल्या. त्यांना कायम शंका विचारायला लागल्या. त्यांच्या त्या विचारांवरती मननचिंतन करू लागल्या. आपल्याला हवे असलेले असं आणि आपल्याला शांती मार्गाकडे नेणारे हेच भारतीय संन्यासी असतील अशी त्यांना खात्री पटली. आणि शांतीकडे हाच भारतीय संन्यासी आपल्याला नेऊ शकेल असं जेव्हा त्यांना वाटायला लागलं त्यावेळेला स्वामीजींना त्यांनी आपलं गुरु म्हणून स्वीकारलं. स्वामीजींनाही त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल, कर्तृत्वाबद्दल आदर होता. त्यांनीही मार्गारेट नोबल यांना शिष्या म्हणून मान्यता पण दिली. भारतीय स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणायची असेल तर भारतीय स्त्रीला शिक्षण द्यायला पाहिजे. त्यासाठी एका स्त्रीची गरज आहे. मार्गारेट यांचं शिक्षण, तळमळ, पवित्रता आणि निर्धार, त्यामुळे भारतीय स्त्रियांमध्ये कार्य करणारी ही परदेशी शक्ती विवेकानंदांना मिळाली. स्त्री ही खरं म्हणजे विचारांनी संपन्न असली पाहिजे. कुटुंब संस्था जर बळकट करायची असेल तर स्त्रीला विचारांनी संपन्न करणं आवश्यक आहे. आणि ह्यामुळेच पुढे राष्ट्रबांधणीमध्ये सुद्धा तिची मदत होऊ शकेल. त्यासाठी हे सगळं कार्य करण्यासाठी मार्गारेट ह्या योग्य आहेत याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी म्हणजे विवेकानंदांनी त्याप्रमाणे पुढे कार्य करायला सुरुवात केली. आपला अमेरिकेचा, लंडनचा असा सगळा दौरा आटोपून 1897 विवेकानंद भारतामध्ये परत आले. त्यांनी मार्गारेटला कोलकात्याला बोलवून घेतलं आणि 28 जानेवारीला त्या कोलकात्याला आल्या. त्यावेळेला रामकृष्ण यांचा जन्मोत्सव तिथे साजरा केला जात होता. मंदिरामध्ये खरं म्हणजे युरोपियन किंवा ख्रिश्चन स्त्रियांना यायला परवानगी नव्हती. पण हो ना करता करता मार्गारेट यांना परवानगी मिळाली आणि 22 फेब्रुवारीला त्यांनी पहिल्यांदा रामकृष्ण परमहंसांची राहती खोली बघितली, दक्षिणेश्वराला भेट दिली आणि त्यानंतर त्यांच्या हळूहळू ओळखी करून दिल्या. 11 मार्च 98 स्वामीजींनी मार्गारेट नोबल यांची ओळख करून देण्यासाठी कोलकात्याला एक जाहीर सभा बोलावली. त्यात भगिनी निवेदितांनी आपली भारताची सेवा करण्याची इच्छा, मनीषा बोलून दाखवली. मार्गारेट यांचा आत्मा अगदी नोबल या नावाप्रमाणे स्वच्छ आहे, चांगला आहे, शुद्ध आहे असं सांगून विवेकानंदांनी त्यांची प्रशंसा केली आणि त्यांना इथे बोलवण्यामागचा हेतू सर्वांना सांगितला. आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या अशा ह्या शाश्वत भारताची प्रतिमा आणि दारिद्र्यामध्ये, अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेली ही जनता, अशी ही दोन्ही चित्र स्वामीजींनी त्यांच्यासमोर उभी केली. भारतीय आचरण पद्धती कशी आहे हेही मार्गारेट यांना समजावून सांगितलं आणि मार्गारेट यांनी भारतीय संस्कृती जाणून घेऊन त्याप्रमाणे आचरण करायला सुरुवात केली. हळूहळू त्या कलकत्त्यामधल्या लोकांमध्ये रमू लागल्या. 17 मार्च 1897 हा दिवस त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. त्या दिवशी त्यांची आणि शारदा माता यांची भेट झाली.
शारदा माता म्हणजे प्रेम, शारदा माता म्हणजे शुद्धत्व, शारदा माता म्हणजे गोडवा आणि ज्ञान. हे सगळं मार्गारेट यांना जाणवलं. त्यांना त्यांच्याबद्दल अतुलनीय अशी ओढ निर्माण झाली आणि त्यांनीसुद्धा मार्गारेट यांना आपली मुलगी मानलं. या माताजींच्या लाडक्या खोकी झाल्या. खोकी म्हणजे लाडकी कन्या. आता आपण भारतीयांमध्ये खरोखरीच सामावून जात आहोत याचा त्यांना खूप आनंद झाला. इतकंच नाही तर विवेकानंदांच्या पारमार्थिक परिवारामध्ये सुद्धा आपण सामावून जात आहोत याचाही त्यांना आनंद झाला. मार्गारेट यांनी कार्याला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला 25 मार्चला म्हणजे 25 मार्च 1898मध्ये विवेकानंदांनी त्यांना ब्रह्मचर्याची दीक्षा दिली आणि ही दीक्षा दिल्यानंतर त्यांचं निवेदिता असं नामकरण झालं आणि तेव्हापासून त्यांना सगळेजण भगिनी निवेदिता असं म्हणायला सुरुवात झाली. बहुजन हिताय त्यांनी आपलं सर्व जीवन समर्पित करावं असंही विवेकानंदांनी त्यांना उपदेश केला. भारतीय आध्यात्मिकता जगाला हितकारक मार्ग दाखवेल याची मार्गारेट यांना खात्री होती, कारण त्यांनी ते सर्व ज्ञान विवेकानंदांकडनं मिळवलेलं होतं. त्यामुळे त्यांनी मानवतेचा आणि भारतीय जनतेच्या सेवेचा वारसा घेतला. हा त्यांच्या जीवनातला अत्यंत परमोच्च असा आनंदाचा क्षण होता. भारतीय सेवेसाठी आपण सुयोग्य व्हावं असं त्यांना सतत वाटत असे आणि त्यामुळे विवेकानंदांकडनं अनेक गोष्टी समजावून घेऊन त्यांनी त्यांचं प्रशिक्षण सुरू केलं होतं, जेणेकरून त्यांच्यामार्फत संपूर्ण स्त्री शक्ती जागृत व्हावी भारतातली, हा विचार तर विवेकानंदांचा होताच आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मार्गारेट यांची तयारी करून घेतली होती. स्वतः भारताची आणि पूर्वकालीन वैभवाची परंपरा जी आहे ती त्यांना सातत्याने त्यांच्या मनावर बिंबवली होती. लोकांकडनं भारतीयांची होत असलेली पिळवणूकही त्यांना सांगितली होती आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भारतीय वैभवाचा मार्गारेट यांना खूप अभिमान वाटायला लागला. आणि त्याच वेळेला ही जी सगळी भारतीय लोकांची ब्रिटिश सत्तेकडनं जी पिळवणूक होत आहे त्या ब्रिटिश लोकांबद्दल त्यांना एक प्रकारचा तिटकारा आला. पण यातूनच भारतीय जनतेला बाहेर काढलं पाहिजे हा ध्यास मार्गारेट यांनी घेतला. भारतात स्त्री शिक्षणाचं कार्य सुरू व्हावं असं निवेदिता यांना विवेकानंदांनी सांगितलं आणि त्यासाठीच खरं म्हणजे बोलावून घेतलेलं होतं. त्यासाठी बलराम बसू यांच्या घरी एक बैठक घेण्यात आली आणि स्वामींच्या इच्छेनुसार कलकत्त्याला बोसपाडा ह्या लेनमध्ये मुलींची शाळा काढण्यात आली. 13 नोव्हेंबरला माताजींच्या हस्तेच त्या शाळेचं उद्घाटनसुद्धा झालं. माताजींनी निवेदिता यांना आशीर्वाद दिले आणि अर्थात आशीर्वादापेक्षा दुसरं चांगलं काय असणार, याच्या इतकं मौल्यवान दुसरं काही नाही ही भगिनी निवेदितांची धारणा होती. कारण माताजींनी दिलेले आशीर्वाद म्हणजे यशस्वी होण्याची नांदी होती. माताजींनी हे आशीर्वाद दिल्यानंतर हे शाळेचं कार्य भगिनी निवेदितांनी आणखीन जोमाने सुरू केलं. याच काळात खरं म्हणजे पुराणमतवादी जे लोक होते ते मुलींना शाळेत पाठवायला तयार नसत. म्हणजे त्यावेळेला ती मुलींना शिक्षण देण्याची पद्धत नव्हती. पण यासाठी निवेदिता घरोघरी हिंडल्या, घरोघरी गेल्या, शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं, मुलींना शाळेत पाठवा अशी विनंती केली आणि अक्षरशः त्या दारोदार फिरत होत्या. त्यांचं ज्ञान, त्या मुलींचं ज्ञान एका कुटुंबापुरतं मर्यादित न राहता त्यांना राष्ट्राबरोबरचे सगळे प्रश्न काय आहेत, राष्ट्रासाठी आपण काय करायला हवं, हे कार्य करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये जर निर्माण व्हायची असेल तर त्यांना आणखीनही शिक्षण दिलं पाहिजे असं मार्गारेट यांना वाटत होतं. आणि म्हणूनच
त्यांनी शाळेत ज्या मुली यायला सुरुवात झाली होती, हळूहळू त्यांनी मुलींना उद्युक्त केलं होतं आणि मुली यायला लागल्या होत्या. त्या मुलींना त्यांनी शिवणकाम, भरतकाम, चित्रकला, हस्तकौशल्य या तर गोष्टी शिकवल्याच, पण राष्ट्रप्रवृत्ती मनामध्ये निर्माण होण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची जी राष्ट्रीय समस्यांवरती व्याख्यानं व्हायची ती सगळी ऐकण्याकरता या सर्व मुलींना घेऊन स्वतःच्या खर्चानी त्या ब्राह्मो समाजामध्ये जात असत. तिथे मुलींना ही सर्व प्रवचनं, त्यांचे जे विचार होते राष्ट्रीय समस्यांबद्दलचे, ते सगळे विचार या मुलींना कळावे आणि त्यांनी राष्ट्रासाठी, राष्ट्राच्या उभारणीसाठी काम करावं, या पद्धतीने त्यांनी तिथे जाऊन ती सगळी व्याख्यानं ऐकण्याचं महत्त्वाचं काम जे होतं ते स्वतः तर केलंच, पण त्याचबरोबर त्या मुलींनाही घेऊन जात होत्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची राष्ट्रभक्ती निर्माण झाली. एकदा निवेदिता या जेव्हा शाळेत शिकवत होत्या त्यावेळेला त्यांनी विचारलं, मुलींना प्रश्न विचारला की ह्या इथे भारताची राणी कोण बरं? अर्थातच ब्रिटिश सत्ता होती, त्यामुळे इंग्रजांच्या या राजवटीमुळे एका मुलीने क्वीन व्हिक्टोरिया असं पटकन उत्तर दिलं. अर्थात त्या खूप हताश झाल्या आणि त्या जोरात असं म्हणाल्या की ती इंग्लंडची राणी आहे, भारताची ती कधीच राणी होऊ शकणार नाही. भारताची राणी सीता आहे. तिचा त्याग, तिचा आदर्श हा आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. तिचा सेवाभाव आपण लक्षात ठेवला पाहिजे, कारण ती शाश्वत राणी आहे. महाभारत, रामायण या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यामुळे आपल्या संस्कृतीची जाणीव त्यांना निर्माण झाली होती आणि ही जाणीव त्यांना निर्माण झाली होती. तसेच खरं म्हणजे आपल्यासुद्धा सर्व स्त्रियांमध्ये होती, पण ती जागृत झालेली नव्हती. ते जागृत करण्याचं काम त्या वेळोवेळी करत होत्या. मार्गारेट यांची माताजींवर खूप श्रद्धा होती आणि माताजींचं सुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम होतं. माताजींनी एकदा त्यांना पंखा तयार करून दिला. हाताने वारा घेतो ना, तसा पंखा तयार करून घेतला. त्यावेळेला त्या इतक्या प्रफुल्लित झाल्या, आनंदित झाल्या की तेव्हा त्या माताजींना म्हणाल्या की मला खूप आनंद झाला आहे, तुम्ही मला जी भेट दिली आहे त्याच्याबद्दल मला खूप छान वाटलं. असं सगळं म्हटल्यानंतर त्या अक्षरशः नाचायला लागल्या होत्या. त्यावेळेला माताजी असं म्हणाल्या की निवेदिता म्हणजे एखाद्या देवतेची निर्मल प्रतिमा आहे. नरेंच्या पादपद्मी तिने स्वतःला अर्पण केलेलं आहे, वाहून घेतलेलं आहे. आणि खरंच भगिनी निवेदिता यांनी आपलं तन मन सर्व स्वामीजींच्या चरणी म्हणजे विवेकानंदांच्या चरणी अर्पण केलं होतं. त्यांची इच्छा तीच माझी इच्छा असं समजून त्या कार्य करत होत्या. आणि त्यांचा जो संकल्प होता, विवेकानंदांचा जो संकल्प होता, तो राष्ट्र उभारणीचा संकल्प, त्या संकल्पाला धरूनच त्या कार्य करत होत्या. निवेदितांवरती मुलीप्रमाणे प्रेम करणाऱ्या माताजी त्यांना मिळालेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचा आनंद आणखीनच बहरून आलेला होता. भक्तांकडनं देवी शारदा माता यांच्या ज्या छायाचित्राची पूजा केली जाते ते निवेदिता यांच्या निवासस्थानी काढलेलं छायाचित्र आहे. निवेदिताजींनी त्या दिवशी माताजींना तिथे बोलावलं होतं आणि सगळा त्यांचा केस संभार जो आहे तो नीट विंचरून दिला होता. साडी वगैरे नीट नेटकी केली. त्यांना मृगार्जिनावरती बसवलं आणि त्यांच्या शेजारी 2 कुंड्या ठेवल्या आणि एका ब्रिटिश छायाचित्रकाराला बोलवलं. हे माताजींचं पहिलं छायाचित्र जे निवेदिता यांच्या घरी काढलं आणि त्यांनीच त्यावेळेला माताजींची सगळी तयारी करून दिली. त्यानंतर एक छायाचित्र काढलं असंही म्हणतात. आपण तिसरं छायाचित्र जे आहे ते भगिनी निवेदिता आणि माताजी यांचं आहे. ही आठवण त्यांना खूप महत्त्वाची वाटते. त्यांच्या जीवनात यालाही तेवढंच महत्त्व आहे की आपली आणि माताजींची भेट तर झालीच आहे, पण माताजी ह्या आईसारख्या आहेत आणि त्याचं चित्र स्मरणात राहील असं काढलं गेलं. नंतर हळूहळू त्यांचं कार्य जे सुरू झालं, शाळा सुरू झाली,
स्त्रियांना शिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि मग लोकांमध्येही थोडंफार मतपरिवर्तन झालं. रवींद्रनाथ टागोर असू दे किंवा बाकी बोस असू दे, या सगळ्यांची जी मुली होत्या, त्यांच्या ज्या कन्या होत्या, त्या काही जणी त्यातल्या तिथे शाळेत यायला लागल्या. साहजिकच राष्ट्रभक्तीची भावना तिथे हळूहळू प्रज्वलित व्हायला लागली होती. राष्ट्रीय गुण हे जास्त महत्त्वाचे आहेत असं निवेदिता यांना वाटत होतं आणि त्यामुळे इथे येऊन त्यांना विदेशी शिक्षण देण्यापेक्षा किंवा विदेशी आदर्श त्यांच्यावर लादण्यापेक्षा राष्ट्रीय गुणविशेष जे त्यांच्यामध्ये सुप्त स्वरूपामध्ये आहेत त्या शिक्षणातनं ते अभिव्यक्त झाले पाहिजेत, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं निवेदिता यांचं मत होतं. त्यामुळे विदेशी परंपरा त्यांनी भारतीय स्त्रियांवर कधीच लादल्या नाहीत. किंबहुना स्वामीजींच्या त्यांनी जी शिकवणूक त्यांना दिली होती ती भारतीय संस्कृतीची शिकवण होती. ती भारतीय संस्कृती किती नीतिमान आहे, विवेक विचारांनी संपन्न आहे आणि ती या सर्व लोकांमध्ये सुप्तपणे आहे. ती फक्त जागृत करण्याचं काम करणं महत्त्वाचं होतं आणि ती जी संस्कृती आहे ती जगाचा सुद्धा उद्धार करेल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे साहजिकच त्यांनी ही संस्कृती सर्व स्त्रियांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि आपणही ती आत्मसात करण्याचा तेवढ्याच जोरात प्रयत्न केला. कारण त्यांनी भारत देश हा माझा देश आहे असं मानलं होतं आणि ते मनाला पटवून तर दिलंच होतं, पण स्वामीजींच्या सर्व संस्कारांमुळे ते त्यांच्या अंगवळणी पडलं होतं. कलकत्त्यामध्ये 1899मध्ये प्लेगची साथ आली. त्यावेळी विवेकानंदांच्या सांगण्यावरून स्वतःच्या प्राणांची सुद्धा पर्वा न करता त्यांनी रामकृष्ण मिशनच्या कार्यामध्ये म्हणजे त्या सेवा कार्यामध्ये उडी घेतली. रुग्णांची सेवा केली. गलिच्छ वस्त्यांमध्ये जाऊन स्वतः स्वच्छता मोहीम त्यांनी सुरू केली. इतकंच नाही, आपल्याबरोबरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा घेऊन त्यांना उत्तेजित करून त्यांना व्याख्यानं देऊन म्हणजे प्लेग आणि विद्यार्थ्यांचं कर्तव्य याच्यावरती व्याख्यानं देऊन त्यांनी तरुणांना सुद्धा कार्य करण्यास प्रवृत्त केलं. त्या स्वतः तर सर्व लोकांची सेवा करतच होत्या. अत्यंत वाईट वस्तीमध्ये जाऊन तिथली स्वच्छता करायची. तिथली जी लहान मुलं होती त्यांना ताप आलेला असायचा, त्यांना स्वतःच्या मांडीवर घेऊन त्या बसायच्या, त्यांचा अंग पुसायच्या, त्यांच्या आयांना सर्व गोष्टी सांगायच्या आणि हे सगळं त्यांच्याकडनं करवून घ्यायचं, स्वतः करायचं. इतकं त्या मन मोकळं करून सर्व सेवा करत होत्या आणि त्या वस्तीतल्या लोकांना मदत करताना त्यांच्या मनाला किंवा त्यांच्या भावनेला असं कधीही वाटलं नाही की या सगळ्यांमध्ये मी वावरते, मला प्लेग झाला तर. ही संकुचित भावना त्यांच्या मनामध्ये कधी आलीच नाही. त्यांनी त्याचा स्पर्शसुद्धा त्यांना झाला नाही. त्यामुळे आपल्याला संसर्ग होईल का हा विचार त्यांनी कधीच केला नाही आणि सेवा मात्र मनापासून केली. अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्काम बुद्धीने ही सर्व सेवा करण्यामध्ये त्या मग्न झालेल्या होत्या. त्यानंतर हळूहळू प्रशासनाच्या नावाखाली भारतीयांना ब्रिटिशांकडनं जी अपमानास्पद वागणूक मिळायची त्याचा त्यांना कायम पहिल्यापासून राग यायचा आणि त्यामुळे या भारतीयांचा घात होतोय हे त्यांनी पाहिलं. बरं, हे सगळं होत असताना, अपमानास्पद वागणूक मिळत असताना हे ब्रिटिश लोक काय वाटेल ते करतायत, त्यांच्यावरती त्यांना मारतायत, झोडतायत, त्यांच्याकडनं पिळवणूक करून काम करून घेत आहेत. हे सगळं भारतीय बिनबोभाटपणे सहन करतोय. हाच खरा म्हणजे मुळातला अडसर आहे हे त्यांनी ओळखलं आणि मग त्या राजकीय चळवळीमध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. आधी शिक्षणाचं कार्य तर त्या करतच होत्या, त्यानंतर समाजकार्यही त्यांनी केलेलं आहे आणि आता त्या राजकीय चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. अर्थात रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांचा राजकारणाशी कोणताही संबंध आणायचा नाही असा स्वामीजींचा म्हणजे विवेकानंदांचा दंडक होता. पण राष्ट्राचं स्वातंत्र्य हेही महत्त्वाचं आहे हे लक्षात घेऊन आणि
विवेकानंदांच्या समोरचा किंवा त्यांच्या डोळ्यासमोरचा भारत घडवणं हा मुख्य उद्देश त्यांचा असल्यामुळे त्यांनी मठ आणि मिशन यांचं औपचारिक जे संबंध होते ते संबंध तिथेच थांबवले, तिथेच तोडले. अर्थात हे फक्त औपचारिक संबंध तोडले, पण माताजी आणि अन्य गुरुबंधू यांच्याशी जे आदराचे संबंध होते, स्नेहाचे संबंध होते, ते तसेच कायम राहिले. इतकंच नाही, रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांची भगिनी निवेदिता ही आपली ओळखसुद्धा त्यांनी कायम ठेवली. विवेकानंदांच्या बाबतीत सुद्धा असं म्हणता येईल की विवेकानंदांनी सुद्धा मी आता निवृत्त होणार आहे, रामकृष्ण मठावरती फार दिवस पदाधिकारी म्हणून राहणार नाही, असं सगळं भगिनी निवेदिता यांना सांगितलं आणि एक दिवस त्यांच्याकडनं कॅलेंडर मागून घेतलं आणि 4 जुलै या दिवशी त्याच्यावरती फुल्ली मारून ठेवली. 4 जुलै 1902, मृत्यूच्या आधी बरोबर 15 दिवस हे त्यांनी फुल्ली तिथे मारली होती. हा कुठेतरी संदेश मार्गारेट म्हणजेच भगिनी निवेदिता यांना दिलेला होता. रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल विवेकानंदांना तर प्रेम होतच, ते त्यांचे सद्गुरू होते. किंबहुना रामकृष्ण परमहंस त्यांचं कार्य विवेकानंदांचं शरीर हे साधन समजून त्यांच्याकडून करून घेत होते. तसंच 4 जुलै 1902 या दिवशी रात्री निवेदिता यांना श्री रामकृष्ण परमहंस पुन्हा एकदा आपला शरीर देह सोडून जात आहेत असं स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि सकाळी सकाळी बेलूर मठातून एक साधू स्वामी शारदानंद यांचं पत्र घेऊन तिथे आला. त्यामध्ये स्वामी विवेकानंद यांनी देह सोडला आहे असं त्यात लिहिलेलं होतं. लगेचच त्या बेलूर मठामध्ये गेल्या. स्वामीजींचा निष्प्राण देह जमिनीवरती ठेवलेला होता. त्या देहाच्या ठिकाणी तिथे जाऊन त्या बसल्या. त्यांना वारा घालायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी स्वामींचा देह केशरी वस्त्रामध्ये गुंडाळला होता. ते वस्त्र दहनानंतर आपल्याला मिळावं अशी त्यांच्या मनामध्ये खूप इच्छा होती. तसं त्यांनी शारदानंदांना सांगितलं. अर्थात तुमची इच्छा अशी त्यांनी परवानगीसुद्धा दिली. पण कुठेतरी ते वस्त्र घेण्याच्या कृतीबाबत त्या जरा साशंक होत्या. त्यामुळे त्यांनी ते आपल्या मनातच ठेवलं आणि काहीच केलं नाही. नंतर सर्व ते तिथे दहनवेदीवरती ठेवून त्या विवेकानंदांना त्यांचं दहन केलं गेलं आणि त्यावेळेला ह्या तिथे बसून होत्या. सर्व शांत होत गेलं. हळूहळू लोक तिथनं जायला लागली. या मात्र तिथेच थांबलेल्या होत्या. खूप निराश निवांत अशा झालेल्या होत्या. त्यांना काही कळत नव्हतं की आता पुढे काय करायचं. पण त्याच वेळेला कोणीतरी त्यांचा दंड धरला आणि दंड धरल्यानंतर मग त्यांना कोणीतरी ओढताय असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा त्या त्यांच्या भावमग्न अशा अवस्थेमधनं बाहेर आल्या. आणि मग त्यांनी त्यावेळेला इकडे तिकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भगव्या वस्त्राचा एक तुकडा त्यांच्या पायाजवळ पडलेला होता. त्यांनी तो हळुवारपणे उचलला. पुढे निवेदितांनी स्वामीजींच्या महान भारताचं स्वप्न साकारात आणण्याकरता जनजागरण मोहीम सुरू केली आणि हे कार्य आणखीन जोराने सुरू केलं. 1902च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये निवेदिता नागपूरला आल्या होत्या. तिथे क्रिकेटमध्ये जे खेळ खेळले जात होते त्या क्रिकेटच्या खेळात सहभागी झालेल्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात येणार होती. महाविद्यालयीन विद्यार्थी होते. त्यांच्या हस्ते तो बक्षीस समारंभ वगैरे झाला आणि नंतर मात्र त्यांनी त्यांचं कौतुकही केलं त्यावेळेला. पण त्यानंतर मात्र त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. त्या म्हणाल्या, भारतीय परंपरेनुसार दसऱ्याच्या काळामध्ये शस्त्रांची पूजा करायची, दुर्गामातेची प्रार्थना करायची, आपल्या स्वराज्यासाठी काहीतरी जनजागरण करायचं, हे सगळं सोडून विजयी वृत्तीने तुम्ही या परदेशी खेळाचा आनंद घेतात,
ही शरमेची गोष्ट आहे. अलीकडे उच्च विद्याविभूषित असे पदवीधर अनेक प्रकारचे निर्माण होत आहेत, पण व्यायामरहित प्रकृतीमुळे ते स्वतःचं सुद्धा रक्षण करू शकत नाहीत, तर आपल्या आया बहिणींचं काय रक्षण करणार? ते तर दूरच राहिलं. त्यांचा काय उपयोग? आज राष्ट्राला शरीरानी मनानी सशक्त असणाऱ्या लोकांची गरज आहे. तो जो लढत राहतो त्याला परिस्थितीशी सामना करण्याचं धैर्य येतं आणि ज्याला लढायला आवडतं तोच खरा वीरनायक असतो. अशी देशभक्ती निवेदिता यांच्या रोमात भिनलेली होती, नसानसातून वाहत होती. आणि अशा वेळेला या मुलांनी ह्या परदेशी खेळाचं, क्रिकेटचं वेळ डोक्यामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बक्षिसं मिळवायची, यापेक्षा सुद्धा राष्ट्रप्रेम त्यांच्यामध्ये जागृत होणं महत्त्वाचं होतं. आणि आपल्या स्वतःच्या शरीराची आणि मनाची त्यांनी काळजी घ्यायची आणि त्याची बळकटी करायची. हे खरं म्हणजे आजही गरजेचं झालेलं आहे. आजही आपण बघतो की अनेक विद्वान वेगवेगळ्या पदव्या घेऊन बाहेर पडतात, पण त्यांच्याजवळ फक्त बुद्धीचं बळ असतं, पण शक्तीचं बळ नसतं. ते शक्ती आणि युक्ती या दोन्हीचं बळ असणं अत्यंत आवश्यक असतं राष्ट्रोद्धाराकरता. आणि म्हणून शरीरानी मनानी सशक्त असणाऱ्या लोकांची आज गरज आहे, असं भगिनी निवेदिता आवर्जून प्रत्येकाला सांगत होत्या. एक दिवस त्या जसं राष्ट्रकार्य करायच्या तसंच ते वेगवेगळ्या प्रकारची पुराणं वगैरे सुद्धा त्या वाचत होत्या. रामायण महाभारत यांची त्यांना ओळख होती आणि त्यांच्याबरोबरचे जे सगळे लोक होते त्यांचीही आध्यात्मिक धारणा होतीच, कारण रामकृष्ण मठाचं त्याला पाठिंबा होता आणि त्यामुळे या सगळ्यांची आध्यात्मिक धारणा होती. एक दिवस दिनेश सेन, ज्यांना दिनेश बाबू असं म्हणत असत, त्यांनी शून्य पुराणामधल्या शंकराबद्दलचा एक श्लोक निवेदिता यांना वाचून दाखवला. त्याचा अर्थ असा होता की हे एक भक्त म्हणजे शंकराला म्हणतोय की हे शंकरा, तू भिक्षेवरती का राहतोस? एखाद्या दिवशी तुला ती भिक्षा मिळेल, एखाद्या दिवशी मिळणार नाही, पण ज्या दिवशी मिळणार नाही त्या दिवशी तू उपाशी राहशील. त्यापेक्षा तू चांगली ही जमीन कसून घे, भाताचं पीक काढ, ते तुला कायमचं उपयोगी पडेल. तू कापूस पिकवशील तर तू वस्त्र तयार करू शकशील. हा सगळा श्लोक त्यांनी शून्य पुराणामधला असा हा श्लोक होता. एक भक्त आपल्या देवाला हे सगळं सांगतोय. हे सगळे श्लोक ऐकल्यानंतर त्यांना प्रचंड आनंद झाला. सर्वसामान्य भक्त जे असतात ते आपल्या देवदेवतांकडे देवा कृपावंत हो, मला धनधान्य दे, कीर्ती दे, अशी मागणी करत फिरत असतात. पण हा भक्त स्वतःला पूर्णपणे विसरून गेलाय आणि आपल्या दैवताची काळजी करतोय. आराध्य दैवताचं भिक्षा मागणं, वस्त्राऐवजी मृगार्जिन वापरणं, ह्यासाठी त्याला कष्ट होत आहेत आणि ते त्याला अजिबात आवडत नाही आहे. यांच्या मनामध्ये, भगिनी निवेदिता यांच्या मनामध्ये असं आलं की खरंच आहे, आपण नेहमी आपला भार देवावर टाकत असतो, त्यापेक्षा आपण स्वावलंबी झालं पाहिजे. देवाची भक्ती करणं निश्चितपणे चांगलं आहे, त्याच्या अधिष्ठानावरती आपण स्वावलंबी झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा भर स्वावलंबन, कष्ट, राष्ट्रप्रेम, जागृती यामध्येच होता. आज आपल्या ह्या सगळ्या देशातल्या लोकांना जर कष्ट करायला शिकवलं, ते शेती करायला शिकवली, तर त्यांना काही कमी पडणार नाही. त्याबरोबर त्या शक्तीबरोबर त्यांनी भक्ती तर करायला हवीच आहे, कारण ती आपली संस्कृती आहे. आणि ह्यांनी ते दोन्ही करावं यासाठी त्यांना तो आनंद झालेला होता. एक वेगळं दृष्टिकोन त्यांना मिळाला होता आणि त्याप्रमाणेही त्यांनी जनजागरण करायला सुरुवात केली. 1905च्या सुमारामध्ये बंगालमध्ये फाळणी झाली आणि त्या फाळणीच्या वेळेला त्या फाळणीच्या कायद्यामुळे स्वदेशी चळवळीने जोर धरला आणि ब्रिटिश सत्तेला एक प्रकारचा विरोध निर्माण झाला. ही चळवळ बंगालमध्ये जोर धरू लागली. पोलिसांची ती दंडुकेशाही, अटकसत्र सगळं सुरू झालं. भगिनी निवेदिता यांनी चळवळीतल्या भारतीय नेत्यांना खूप मदत केली. निवेदिता यांनी
भारतीय चळवळीचे नेते श्री अरविंद आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांना काय हवंय नकोय ते बघायची व्यवस्था ठेवली. भारतीय नेत्यांमध्ये आपापसात फूट पडू नये, त्यांनी एकीने सगळा लढा द्यावा, त्यांनी संघटित व्हावं, यासाठी त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. स्वातंत्र्याचा महामंत्र जो होता तो त्यांनी जागवला. स्वार्थत्यागी देशभक्त असे जे लोक होते त्या सगळ्यांना एकत्रित करायला सुरुवात केली. स्वामीजींचं कार्य, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्या काम करत होत्या. स्वतः कार्यरत असायच्याच, स्वतः कार्यरत असूनसुद्धा त्यांनी कधीही नेतेपदाची हाव मनामध्ये धरलीच नाही. खरं म्हणजे नेतेपद हे जन्मानी भारतीय असणाऱ्यांकडेच असलं पाहिजे, हाच त्यांचा आग्रह होता. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील कृतिशील सहभागामुळे ब्रिटिश लोकांना सुद्धा त्यांचा खरं म्हणजे संशय यायला लागला होता. त्यामुळे काही वेळेला त्यांना गुप्तपणे सगळीकडे वावरावं लागायचं. ते ह्या सर्व कार्यकर्त्यांना मदत करायची ही सुद्धा कुणकुण कुठेतरी ब्रिटिशांच्या कानावर जात होती. ब्रिटिश सरकारने अंदमानातल्या तुरुंगातून काही राजकीय कैद्यांची सुटका केलेली होती. त्यावेळेला त्यांनी म्हणजे भगिनी निवेदितांनी विद्यालयाचा सर्व परिसर जो होता तो स्वस्तिक चिन्ह असलेले सगळे कलश, मंगल घट असे त्यांनी तिथे मांडले होते. रांगोळ्या काढल्या होत्या, केळीचे खांब लावले होते प्रवेशद्वाराजवळ आणि असं सर्व पद्धतीने हे विद्यालय त्यांनी सुशोभित केलं होतं. ही भारतीय संस्कृती, एखाद्याचं स्वागत कसं करायचं ही भारतीय संस्कृती त्यांच्या रोमारोमात भिनलेली होती. आणि त्यामुळे या सर्व राजकैदी जे आलेले होते तुरुंगातनं सुटून त्यांचं स्वागत त्यांनी केलं होतं. रामकृष्ण परमहंस यांच्या स्त्रीभक्तांमधल्या एक गोपालेर्मा असं त्यांना म्हणत असत, त्यांचं स्थान हे स्त्री शिष्यांमध्ये एक विशिष्ट स्थान होतं. त्यांना परमहंसांमध्ये गोपालाचं दर्शन झालं होतं. त्या अत्यंत सनातनी ब्राह्मण कुटुंबातल्या होत्या, सगळ्या चालीरीती सांभाळणाऱ्या पण विधवा होत्या. रामकृष्ण परमहंस म्हणजेच ठाकूर आणि शारदा माता त्यांना आई मानत असत. कारण त्याही गोपालेर्मा असं जे त्यांना म्हटलं जायचं, त्यांना परमहंसांमध्ये गोपाल दिसला होता आणि त्या गोपालाची आई म्हणून गोपालेर्मा असं त्यांना सर्वजण म्हणत होते. त्या ज्या माता होत्या म्हणजे रामकृष्ण आणि शारदा माता ज्यांना माता मानत होत्या, आई मानत होत्या, त्या ज्या गोपालेर्मा होत्या त्यांच्या वृद्धापकाळामध्ये भगिनी निवेदिता यांनी त्यांना आपल्या घरी आणलं होतं. त्यांची सर्व सेवा शुश्रूषा त्या करत होत्या. गोपालेर्मा ह्या एवढ्या सनातनी होत्या तरीसुद्धा त्या निर्मळ अशा त्या निवेदितांचं सर्व म्हणणं मान्य करत होत्या आणि त्यांची सेवासुद्धा त्यांनी स्वीकारली होती. खरं म्हणजे त्या सनातनी कुटुंबातल्या होत्या, सगळ्या चालीरीती सांभाळणाऱ्या होत्या, पण तरीसुद्धा भगिनी निवेदिता यांच्याबद्दल त्यांना प्रेम होतं. पूर असो किंवा दुष्काळ असो, आपत्तीग्रस्त लोक असो, या सगळ्यांना मदत करण्यासाठी, वृद्ध लोक असो, या सगळ्यांना मदत करण्यासाठी भगिनी निवेदिता आपल्या टीमसह तत्परतेने तिथे जात असत. चिखला पाण्यातनं, उन्हातानातनं त्या रुग्णांची सेवा करताना, आपदग्रस्तांची सेवा करताना त्या इतक्या तन्मय होऊन जायच्या की त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर तिथे निर्माण झाला होता. सर्वांना त्यांच्याबद्दल एक अशी तळमळ लागली होती. त्यांचं कार्य पुढे नेण्याची ओढ सगळ्यांमध्ये निर्माण झाली होती आणि त्यांच्याकडे आदराने पाहिलं जात होतं. स्वामीजींच्या विचारानुसार वेदांत आणि विज्ञानाच्या जोरावरती भारत एक महान राष्ट्र होईल ही त्यांचीही भावना होती. वेदांतामुळे अंतर्शुद्धी आणि विज्ञानामुळे प्रगती यांची सांगड घालण्याच्या दृष्टिकोनातनं त्या कार्यरत होत्या. त्या काळामध्ये जगदीशचंद्र बोस यांनी
त्यांच्या वैज्ञानिक संशोधनामुळे एक खळबळ माजवून दिली होती. पण विदेशी सरकार असल्यामुळे, ब्रिटिश सरकार असल्यामुळे ते त्यांना मदत करत नव्हते. अशा अडचणीच्या काळामध्ये निवेदिता यांनी बसूंना सरकारी सहाय्य मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातनं खूप प्रयत्न केले आणि ते यशस्वीसुद्धा झाले. निवेदिता यांनी जगदीशचंद्र बोस यांच्या बद्दलचे त्यांचे जे संशोधन त्यांनी केलेली होती त्यांना नियतकालिकांमधनं प्रसिद्धी दिली होती. त्या शोधांचा त्यांनी प्रचार केला होता. म्हणजे जगदीशचंद्र बोस हे निवेदिता यांच्या दृष्टीने जर बघितलं तर तो एक राजकीय ठेवा होता. त्यांची गरज भारताला होती, कारण संशोधनावरती, विज्ञानावरती भर देणं हे तितकंच महत्त्वाचं होतं. ते खरं म्हणजे निवेदिता यांच्यापेक्षा थोडे वयाने मोठे होते, पण तरीसुद्धा जगदीशचंद्र बोस यांच्यावरती त्या पुत्रवत प्रेम करत असत. भारतीय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक अभ्यास करण्यात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून भारतीयांनीच निधी गोळा करून एक विज्ञान मंदिर स्थापन करावं अशी त्यांची खूप इच्छा होती. अर्थात त्याबद्दल त्यांची आणि जगदीशचंद्र बोस यांची चर्चासुद्धा व्हायची. निवेदिता यांची विज्ञानाची जी तळमळ होती ती जगदीशचंद्र बोस यांनी त्यांच्या स्मरणात ठेवली होती. म्हणजे निवेदिता यांच्या निधनानंतर जेव्हा बसूंनी विज्ञान मंदिराची स्थापना केली त्यावेळेला एका धातूच्या पट्टीवरती त्यांनी निवेदिता यांची प्रतिमा, म्हणजे चित्रप्रतिमा किंवा फोटो असं ज्याला आपण म्हणतो, ती चित्रप्रतिमा एका धातूच्या पट्टीवरती त्यांनी कोरली होती आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. निवेदिता यांच्या अस्थितला एक छोटासा तुकडा, म्हणजे अस्थीचा एक छोटा तुकडा बंद करून त्या पेटीच्या मागे बंद करून ठेवण्यात आला होता. आणि अशा तऱ्हेने जगदीशचंद्र बोस यांनी त्यांच्या विज्ञान मंदिराची जेव्हा स्थापना केली तेव्हा हे निवेदितांचं स्मरण ठेवून त्यांना श्रद्धांजलीच्या स्वरूपामध्ये हे सर्व केलं होतं. असो, ह्या भगिनी निवेदिता ज्या होत्या त्या अत्यंत उत्तम अशा वक्त्या होत्या, असामान्य लेखिका होत्या. भारतीय धर्म, साहित्य, कला अशा अनेक गोष्टींवरती लेख लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे देश विदेशातल्या सर्व मासिकांमधनं ते छापून येत असल्यामुळे भारतीय संस्कृतीची ओळख बाकीच्या सर्वांना व्हायला लागली होती, परदेशात व्हायला लागली होती. आपल्या लेखन आणि व्याख्यानाद्वारे त्या जो काही द्रव्य संचय करीत असत, त्यांना जे काही द्रव्य मिळायचं ते द्रव्य त्यांनी स्वतःसाठी कधीच वापरलं नाही, तर तो विद्यालयाचा सगळा खर्च भागवण्यासाठी त्यांनी ते वापरलेलं आहे. 1910मध्ये त्यांनी केदारनाथ, बद्रीनाथ अशा तीर्थयात्रासुद्धा केल्या. तिथला अनुभवसुद्धा त्या आपल्या विद्यार्थिनींना सांगत असत, रंगवून सांगत असत. तिथल्या बारीक सारीक गोष्टी सांगत असत की ज्यांना तिथे जाता आलं नाही त्यांनाही तिथली माहिती व्हावी, हा त्याच्यामागे त्यांचा विचार होता. संपूर्ण भारत कसा आहे हे त्या विद्यार्थिनींना कळावं ही त्यांची तळमळ होती. निवेदिता यांचा दी वेब ऑफ इंडियन लाईफ हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे पुस्तक आहे तो खरं म्हणजे पुस्तक नव्हेच, तो एक महान ग्रंथ आहे. त्याचं श्रेय अर्थात त्या स्वामी विवेकानंद म्हणजे त्यांचे जे सद्गुरू आहेत त्यांना देतात. कारण त्या असं म्हणतात, स्वामीजींनी भारताची जी प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर उभी केली होती ती फक्त मी अक्षरबद्ध केलेली आहे. आणि ह्या ग्रंथाला दी वेब ऑफ इंडियन लाईफ या ग्रंथाला रवींद्रनाथ टागोर यांनी प्रस्तावना दिलेली आहे. इतका हा महत्त्वपूर्ण असा ग्रंथ आहे. हळूहळू सतत सेवाभावाने कार्य करणं, त्यामध्ये कार्यरत राहून सगळ्यांमध्ये संपर्क साधायचा, आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची नाही, फक्त लोकांसाठीच आपला देह शिजवायचा, अशी ही सगळी अवस्था असल्यामुळे भगिनी निवेदिता यांची तब्येत थोडीशी ढासळायला लागली. तीव्र उन्हाळा आणि कठोर परिश्रम यामुळे त्यांचं प्रकृती स्वास्थ्य थोडंसं बिनसायला लागलं.
आणि 1911मध्ये जगदीशचंद्र बोस यांच्या कुटुंबियांसोबत त्यांनी दार्जिलिंगला जावं आणि आपलं शरीर स्वास्थ्य नीट करावं असं सर्वांना वाटलं आणि त्यामुळे त्या कुटुंबियांसमवेत त्यांच्या दार्जिलिंगला गेल्या. पण तिथे त्या रमल्या नाहीत. ज्याला कायम कार्यरत राहण्याची सवय आहे तिथे त्यांना आराम करणं पटत नव्हतं. त्या जास्तच आजारी झाल्या. दार्जिलिंग इथे 13 ऑक्टोबरला त्यांनी या मर्त्य जगाचा निरोप घेतला. त्यावेळेला त्यांचं वय फक्त 44 होतं. भारतावर त्यांच्या इतकं प्रेम करणारी परदेशी व्यक्ती शोधूनसुद्धा आपल्याला सापडणार नाही. भारताच्या संस्कृतीचा त्यांना आदर होता. भारताच्या उत्थानाची, विवेकानंदांच्या स्वप्नातल्या भारताची त्यांना तळमळ होती. विवेकानंद यांनी त्यांचं जे नामकरण केलं होतं भगिनी निवेदिता, ती भगिनी हे खरोखरीच निवेदिता झाली होती. तिने आत्मसमर्पण केलं होतं लोकांच्यासाठी आणि हे नाव त्यांनी सार्थ केलं होतं. भारतासाठी त्यांनी निष्काम भावनेने आपलं समर्पण केलं होतं, आत्मनिवेदन केलं होतं. त्यांनी विवेकानंदांना एकदा संन्यास घेण्याविषयी सुद्धा विचारलं होतं. पण विवेकानंदांनी सांगितलं की तू भारताच्या भावी सुपुत्रांचं शिक्षक हो, सेवक हो, स्नेही हो आणि कार्यरत राहा. हा संदेश मात्र त्यांनी शेवटपर्यंत आचरणात आणला. भारताचा धर्म, त्याची संस्कृती, दुःख, वेदना, स्वप्न त्यांनी स्वतःचीच मानली. भारतीय स्त्रिया, भारताची गरज असे शब्द त्यांनी कधीच वापरले नाहीत. त्याचा कधी उल्लेखही केला नाही. उलट आमची गरज, आम्ही स्त्रिया असं म्हणून स्वतःचा एक भारतातलीच स्त्री म्हणूनच त्या उल्लेख करत होत्या. भारतासाठी केलेला त्यांचा त्याग इतका परिपूर्ण, निस्वार्थ आणि निष्काम भावनेने केलेला होता की त्यांना विदेशी म्हणणं हे योग्यच वाटत नाही. अशा या थोर विभूतीला मी मनापासून अभिवादन करते आणि इथेच थांबते.